नमस्कार मित्रांनो, गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एका गरीब मुलींची ही संघर्षमय गाथा। नक्कीच तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही। तर ऐकूया प्रिया नावाच्या गरीब मुलीची ही संघर्ष गाथा। सुरू करूया या व्हिडिओला। प्रिया ही एक गरीब कुटुंबातील मुलगी आणि अत्यंत गरीब परिस्थिती त्या मुलीची, हीच तिची संघर्ष गाथा तुम्हाला मी ऐकवणार आहे। प्रिया एका लहानशा खेड्यामध्ये राहणारी मुलगी, गरीब पण खूप हुशार होती। तिचं घर छोटंसं होतं, एक ओसरी, एक स्वयंपाकघर आणि एक लहानशी खोली, जिथे आई वडील आणि ती एकत्र राहत। वडील शेतमजूर होते तर आई गावात शिवणकाम करून घर चालवत असे। गरिबी असूनही प्रियाने कधी शिकण्याची आशा सोडली नव्हती। ती दररोज शाळेमध्ये जायची, चिकाटीने अभ्यास करायची। तिच्या शाळेतील शिक्षकांना प्रियाची हुशारी ठाऊक होती। तिचे उत्तर देण्याचे कौशल्य, आकडेवारीवरील पकड आणि लेखन शैली साऱ्यांना प्रभावित करत असे। पण तिच्या जीवनातला संघर्ष हा वेगळाच होता। रोज संध्याकाळी अभ्यास करताना कंदिलांची मिणमिणती ज्योतच तिची सोबती होती। घरामध्ये इलेक्ट्रिक नव्हती। अशा संघर्षातूनही एके दिवशी तिच्या वडिलांना अचानक ताप आली। उपचारासाठी पैसे नव्हते, काय करावे सुचत नव्हते। डॉक्टराकडे न्यायचं म्हणजे घरातलं धान्यही विकावं लागलं असतं। अशा परिस्थितीत प्रियाने ठरवलं तिला काहीतरी करायलाच हवं। आणि तिने एकदा ठरवलं की शाळा संपल्यानंतर ती गावातील पुस्तकांच्या दुकानात जाऊ लागली आणि दुकानदाराने तिला काही तास मदत करण्याच्या बदल्यात थोडे पैसे द्यायला सुरुवात केली। रात्री उशिरा अभ्यास, दिवसा मदत करणे आणि घरी परतल्यानंतर आईला सुद्धा हातभार लावणे, अशा दैनंदिन संघर्षातही तिने कधी हार मानली नाही। कारण तिला आपल्या परिस्थितीची जाणीव होती। शिक्षकाने तिच्या परिस्थितीची दखल घेतली आणि एका शिष्यवृत्ती परीक्षेची माहिती दिली। प्रिया जिद्दीने अभ्यास करू लागली। ती संधी होती तिच्या स्वप्नांची पहिली पायरी चढण्याची। परीक्षेच्या दिवशी तिने मन घट्ट करून पेपर दिला आणि काही आठवड्यातच निकाल लागला। ती उत्तीर्ण झाली तर मग तिचा जो आनंद होता गगनात मावेनासा झाला। शिष्यवृत्तीमुळे तिला मोठ्या शहरात जाऊन शिक्षण घेण्याची संधी सुद्धा मिळाली। गावकरी, शिक्षक आणि कुटुंबाच्या आशीर्वादाने ती मोठ्या शहरामध्ये गेली। कष्ट आणि चिकाटीमुळे ती एक दिवस डॉक्टर झाली। पाहता पाहता काही वर्षांनी जेव्हा ती आपल्या गावात डॉक्टर म्हणून घरी परतली, तेव्हा तिला पाहून सगळ्यांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू वाहत होते। गावातील मुलींना तिने एकच संदेश दिला की स्वप्न मोठी पहा, मेहनत करा आणि कधीच हार मानू नका। चिकाटीने अभ्यास करायचा आहे। कोणत्याही परिस्थितीवर आपण मात करू शकतो। आणि हीच ती प्रियाची जी हुशारी आहे, त्याची तल्लख बुद्धी आहे, जिद्द आहे, हीच या ठिकाणी उपयोगी आली आणि सर्वांना एक चांगला संदेश गावातील मुलींना दिला। तर नक्कीच तुम्हाला ही गोष्ट आवडलेली असेल। आपण हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।